पाठीमागील तासाला पण आनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणामध्ये DNA आणि RNA, DNAच्या माध्यमातून RNAच्या माध्यमातून सांकेतिक कोडॉन ज्या पद्धतीनं सरकत जातात त्या पद्धतीनं विविध प्रकारची जटिल अशा स्वरूपाची प्रथिनं पेशीमध्ये स्त्रवत राहतात, पेशीमध्ये उतरतात आणि या पद्धतीनं पेशींचा त्याच पद्धतीनं शरीर आणि सजीवांचा विकास आणि वाढ होत राहते. या प्रकारची संकल्पना पाठीमागच्या तासाला पाहिलेली आहे. उत्परिवर्तनासारखी महत्त्वाची संकल्पनाही आपण विचारात घेतली होती. उत्परिवर्तनामुळेच सजीवांच्या बाबतीत विविध प्रकारचे बदल घडून येतात. याच मुद्द्याला अनुसरून आपण पुढचा महत्त्वाचा घटक आज विचारात घेतोय. तो घटक आहे उत्क्रांती. पूर्वज्ञानावर आधारित थोडे आठवा आणि सांगा पाहू या अंतर्गत काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्या प्रश्नांचीही आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे हा घटक समजून घेण्यासाठी. मुलांनो, तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की या विश्वाची निर्मिती कशी झाली असावी? या विश्वामध्ये अनेकविध स्वरूपाचे सजीव, त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती प्रचंड मोठ्या संख्येने आज आपल्याला दिसत आहेत. याची सुरुवात कुठून झाली असावी? हे निर्माण कसे झाले असावेत? अशा पद्धतीचं कुतूहल आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला निश्चितच पडत असतील. या प्रश्नाचा वेध या घटकाच्या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे. इतिहासात डोकावताना जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते व तत्ववेत्यांनी आपापली बाजू लिहून ठेवली आहे. भारतीय, चीनी, रोमन, ग्रीक अशा सर्वच संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीवसृष्टी इत्यादीबद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्यकथा व ग्रंथरूपात नोंदवलेली आहे. आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने या संबंधीचा अभ्यास केलेला आहे. उत्क्रांती आणि त्यासंबंधी सिद्धांती मांडलेला आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांतासंबंधानं आजही वाद आहेत आणि म्हणून विविध प्रकारच्या उत्पत्ती याशिवाय उत्क्रांतीला बळ देणारे उत्क्रांतीचा सिद्धांत सत्य आहे हे पटवून देणारे काही पुरावे या प्रकरणाच्या अनुषंगाने जोडण्यात आलेले आहेत. उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. या बदलामुळेच विविध प्रकारचे सजीव या पृथ्वी तलावर निर्माण होत गेले असा तो सिद्धांत सांगतोय. उत्क्रांती म्हणजे सजीवातील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवाच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे नवीन प्रजाती जीवजाती निर्माण होतात ही प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. म्हणून साध्या शब्दात सांगायचं झालं तर उत्क्रांतीच्या संबंधानं उत्क्रांती ही आजवर हळूवार घडत आलेली प्रक्रिया आहे. लाखो वर्षांचा कालखंड त्याच्यासाठी व्यतीत झालेला आहे. आपल्या वैज्ञानिकांच्या मते 300 कोटी वर्षांचा हा कालपट आहे आणि या प्रचंड मोठ्या कालपटानंतर आज आपल्याला उत्क्रांत झालेली सजीवसृष्टी आढळून येते. अगदी मानवासारखं उदाहरण जर घेतलं तर पूर्वीचा मानव आणि आत्ताचा मानव याला एक इतिहास आहे. हा क्रमवार आणि अत्यंत सावकाश होणारा जो बदल आहे याला उत्क्रांती असं म्हणायचं आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत थोर वैज्ञानिक चार्ल्स डार्विन यांनीच मांडला. त्यांच्या जोडीला लॅमार्कसारखे वैज्ञानिकही होते. या दोन्ही वैज्ञानिकांनी मिळून उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. एक बाब ध्यानात येते आपल्या, म्हणजे याचा अर्थ पृथ्वीची जडणघडण झाली असावी. त्या जडणघडणीमध्ये उलथापालथ होत असताना पृथ्वीची पूर्वीची जीवसृष्टी होती ती नामशेष झाली, संपुष्टात आली आणि नवीन जीवन या पृथ्वीतलावर अस्तित्वात आलं. असा काय असेल? निर्मिती कशी झाली असावी? उत्क्रांतीच्या व्याख्येनुसार
जर सजीव सृष्टीची निर्मिती क्रमवाराने प्रागतिक विकासानं होत असेल तर सगळ्यात सुरुवातीला काय घडलं ते आपण बघूया. सर्वप्रथम साधी मूलद्रव्ये या पृथ्वी तलावर अस्तित्वात होती. या मूलद्रव्यांमध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा प्रकारची साधी साधी संयुग होती. त्या मूलद्रव्यांपासून सेंद्रिय असेंद्रिय स्वरूपाची संयुग तयार झाली. या संयुगाच्या संयोगानं प्रथिनं आणि केंद्रक आम्ले अशी सेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत. म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगांपासून प्रथिनं आणि केंद्रक आम्ल या पृथ्वी तलावर पहिल्यांदा तयार झाली. निरनिराळ्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ पेशी अगदी पृथ्वी तलावर सगळ्यात सुरुवातीला एक पेशी निर्माण झाली सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून. यातूनच सजीवांची निर्मिती झाली असावी असा काय असाय. यातूनच सजीवांची निर्मिती झाली असावी. पहिलं जीवद्रव्य या विषयाच्या पाठीवर अस्तित्वात आलं. आपण सिद्धांतामध्ये या बाबींचं स्पष्टीकरण पाहणार आहे. पण या सजीव सृष्टीवरती हे जीवद्रव्य जन्माला येण्यापूर्वी पृथ्वीच्या उलथापालथीमध्ये महाकाय अशा स्वरूपाचे प्राणी या पृथ्वी तलावरून नामशेष झाले. पृथ्वीची उलथापालथ झाली आणि अगणित स्वरूपाचे प्राणी या पृथ्वी तलावर आज नांदताना आपल्याला दिसत आहेत. मग त्यामध्ये कोट्यावधी संख्येनं असणारे लाखोंच्या संख्येनं असणारे प्राणी, विविध प्रकारच्या वनस्पती, लाखो संख्येनं असणाऱ्या वनस्पती या पृथ्वी तलावर आपण पाहतोय. लहान लहान अतिसूक्ष्म अशा स्वरूपाच्या वनस्पतींपासून महाकाय वटवृक्ष आणि एकपेशीय जीवाणू यांपासून महाकाय अशा स्वरूपाचे प्राणी या पृथ्वी तलावर मोठ्या संख्येनं आज वावरताना आपल्याला दिसत आहेत. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय प्राणी अमिबा पॅरामिशियमपासून ते महाकाय देवमासा इथपर्यंतचे प्राणी आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळून येतो. वनस्पतींमध्ये सुद्धा एकपेशीय क्लोरेलापासून वडाच्या झाडापर्यंतचा विस्तार या पृथ्वी तलावर आपल्याला आढळून येतो. हवा, पंचमहाभूतामध्ये हवा, पाणी, जमीन, खडक, वाळवंट या सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो. नटलेली सुंदर अशा स्वरूपाची वसुंधरा जीवसृष्टी आपण अवतीभोवती आज पाहतोय. मात्र याची सुरुवात जी आहे ती अतिशय विचित्र अशा स्वरूपाची. आदिम स्वरूपाचा मानव, वेगवेगळ्या युगांमध्ये वावरणारा मानव आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा या बाबींचं वर्णन आलेलं आढळून येतं. उत्क्रांतीनं विविध प्रकारचे प्राणी कशा पद्धतीने निर्माण होतात हे या आकृत्यांमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सावकाशाने संत गतीनं होत गेलेला आपल्याला आढळून येतो. उत्क्रांतीच्या या सिद्धांतानुसार पहिला जीव, बघा सिद्धांत काय सांगतोय, उत्क्रांतीच्या या सिद्धांतानुसार सर्वात पहिला सजीव हा समुद्रात निर्माण झाला असे मत मांडले आहे. त्याच सजीवाला जीवद्रव्य म्हणले. म्हणजे मागाशी आपण मूलद्रव्यांपासून सेंद्रिय आणि असेंद्रिय आणि त्यांच्यापासून केंद्रक आम्ल आणि विविध प्रकारची प्रथिनं यांच्या माध्यमातून ज्या पेशी बनल्या त्या पेशींच्या एकत्र समूहानं जीवद्रव्य बनलं आणि ते सागराच्या तळाला कुठंतरी निर्माण झालं. अशा प्रकारचा जो कयास मांडण्यात आला त्यालाच उत्क्रांतीचा सिद्धांत असं म्हणायचं आहे. उत्क्रांतीच्या या सिद्धांतानुसार सर्वात पहिला सजीव हा समुद्रात निर्माण झाला असे मत मांडले आहे. यालाच जीवद्रव्य म्हणतात. सिद्धांत काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण याचं वारंवार आपल्याला विवेचन करत असताना हा सिद्धांत वारंवार आपल्याला इथून पुढे मांडत जायचं आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्वात पहिला सजीव हा समुद्रात निर्माण झाला. पहिलं जीवद्रव्य सागराच्या तळाशी निर्माण झालं असा तो सिद्धांत आहे. हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले. जे पेशीद्रव्य सागराच्या तळाला सुरुवातीला तयार झालं त्याच्यापासून पहिल्यांदा काय बनले, एकपेशीय सजीव सागराच्या तळाशी निर्माण झाले हजारो वर्षानंतर. म्हणजे आपल्याला लक्षात येते हा कुठल्याही जडणघडण, पृथ्वी तलावरची जडणघडण ही अतिशय सावकाश क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं होणारी जडणघडण असते. पहिल्यांदा कोण निर्माण झाले, एकपेशीय सजीव. एकपेशीय सजीवांच्या उत्क्रांतीनंतर
म्हणजे जडणघडणीतून विविध प्रकारचे प्राणी, त्याच्यामध्ये समुद्रामधले विविध प्रकारचे प्राणी जलचर निर्माण झाले. जलचर प्राण्यांमधले सुद्धा बरेचसे प्राणी पाण्यासाठी अनुकूलन साधणारे होते. त्यामध्ये मासे असतील तर त्यांना कल्ल्या आहेत, निमुळता अशा स्वरूपाचं शरीर आहे. समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्यांची शरीरसंस्था सिद्ध झाली. हे करत असताना काही जण बाहेर आले, समुद्राच्या बाहेर आले. सरपटत ज्यावेळी त्यांनी प्रवास केला हजारो वर्ष, त्यावेळी उत्क्रांतीमुळं त्यांना तशा प्रकारची अंगकं, मग वळण घेण्यासाठी शेपटी असेल, चालण्यासाठी पाय असतील, सरपटण्यासाठी तशा प्रकारचं शरीर असेल, ह्या सगळ्या शरीररचना सरपटणाऱ्या प्राण्यांना तयार झाल्या. काही प्राणी सरपटणारे आहेत ते उत्क्रांतीनं विविध प्रकारचे जीव निर्माण करत गेले. त्यातले काही पुन्हा माघारी समुद्रात सुद्धा वळले. जमिनीवरही अधिवास आणि पाण्यामध्ये अधिवास, यातून उभयचरांची निर्मिती झाली. सरपटणारे प्राणी जसजसे उत्क्रांत गेले तसे पृथ्वी तलावरती विविध प्रकारचे सस्तन प्राणीही उदयास आले आणि मग विविध प्रकारची जीवसृष्टी या विश्वावर अस्तित्वात आली, असा उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो. पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य हे समुद्रात निर्माण झाले. यापासून कालांतराने एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. जवळजवळ 300 कोटी वर्षाच्या कालावधीत या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होऊन त्यापासून अधिक मोठे व जटिल सजीव विकसित झाले. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी व सर्व अंगाने होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. मुलांनो, मनांमध्ये आपल्या शंका येत असेल, मात्र शास्त्रज्ञांनी प्रचंड मोठ्या माहितीचा साठा एकत्र करून पाठीमागचा इतिहास ज्या पद्धतीने ते विचारात घेत गेले, त्यानुसार त्यांना जे जाणवलं, त्याने जे अभ्यासलं, त्यानुरूप उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे. उत्क्रांती संघटनात्मक उत्क्रांती असू शकते. सजीवातील बदल व विकास होत गेलेल्या प्रक्रियेच्या क्रमविकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हणतात. उत्क्रांतीची आणखीन एक व्याख्या केली आहे, भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास होणे म्हणजेच उत्क्रांती होय. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राणी यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या डोक्यात आला असेल. पण सिद्धांतानंतर उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या संबंधानं आजही बरेचसे ताशेरे ओढले जातात. त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. माझ्या माहितीप्रमाणे जे आत्तापर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलं, त्याच्या संबंधानं खोलवर विचार करत गेला तर तुम्हालासुद्धा मनामध्ये शंका येते की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये उत्क्रांतीची जी उत्पत्ती मांडलेली आहे ती खरोखरच सत्य असेल का? एखादा असा प्रश्न विचारू शकतो, हे सर यापूर्वीचं 300 कोटी वर्षाचा कालपट म्हणताय, हे कशावरनं? काय सत्यता आहे याच्या पाठीमागची? वैज्ञानिकांना सुद्धा त्या पद्धतीचे प्रश्न अनेक मार्गाने विचारले गेले, त्यांच्यावरती आक्षेप घेतले गेले आणि म्हणून शास्त्रज्ञांनी आपल्या मताला ठाम राहण्यासाठी उत्क्रांतीचा सिद्धांत हा खरा आहे, सत्य आहे, हे पटवून देण्यासाठी, उत्क्रांतीचा सिद्धांत पटवून देण्यासाठी काही पुरावे जोडले. त्याच पुराव्यांना उत्क्रांतीचे पुरावे म्हणतात. बघूया आपण उत्क्रांतीचा पहिला पुरावा, बाह्यरूपिकीय पुरावे. बाह्यरूपिकीय पुरावे, बाहेरून जे दिसतं आपल्याला बाह्यरूप, प्राण्यांचे गट करू, त्या गटांचं बारकाई निरीक्षण करू, बाहेरनं दिसणारी जे त्याची रचना आहे, त्या रचनेवरनं उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला गेला. म्हणून या पुराव्याला बाह्यरूपिकीय पुरावा असं म्हणायचं. बाह्यरूपिकीय पुराव्यामध्ये आपल्याला एक चित्र दिसतंय बघा वरच्या बाजूला. त्या चित्रामध्ये एक कुत्रा दाखवलेला आहे, एक मेंढी दाखवलेला आहे आणि दुसरा एक कोल्हा दाखवलेला आहे. या तिन्ही प्राण्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये, रचनेमध्ये आपण बारकाईने निरीक्षण जर केलं तर काही बाबींमध्ये ह्याच्यात साम्य दिसते. मग कानाचं ठिकाण आहे ते असेल, डोळ्यांचं ठिकाण आहे, नाक आहे, नासिकारंध्र आहेत, मुख आहे, वरवर थोडंसं भिन्नता दिसते ह्याच्यामध्ये. पण बारकाईनं सगळ्या बाबींचं निरीक्षण केलं तर यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समान दिसत आहेत. ह्याचा अर्थ वरच्या कोपऱ्यातल्या 3 प्राण्यांच्या चित्रामधलं किंवा त्या 3 प्राण्यांमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये जर साम्य आढळून येत असेल
तर ह्या प्राण्यांचा पूर्वज कोणीतरी एकच असला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. याच पद्धतीनं दुसरे एक चित्र जे आहे त्या चित्रामध्ये अनेक प्राणी दिले. जर्सी गाय आहे बघा, गवार रेडा दिसतो तिथं, त्याच्यानंतर उजव्या बाजूला काळवीट आहे, खालच्या बाजूला एक शेळी दाखवलेली आहे, कस्तुरी मृग आहे, हरिण आहे. अशा प्रकारचे प्राणी तिथं गटानं दाखवलेले आहेत. यांच्यामध्ये चेहऱ्यांमध्ये किंवा शरीर रचनेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी साम्य आहे. याचा अर्थ या सर्वांचा पूर्वज कुणीतरी एकच असला पाहिजे. वनस्पतींच्या प्रजातींमध्ये सुद्धा खोड असेल, स्तंभ असेल, प्राण्यांची पानांची रचना असेल, शिराविन्यास असेल, मुळांची रचना असेल, यांमध्ये बऱ्याचशा वनस्पतीच्या गटांमध्ये साम्य आपल्याला दिसतं. इकडं चौथ्या चित्रामध्ये बघा पानांची रचना किंवा पानांचा आकार जो आहे किंवा त्यातल्या शिरा जे आहे, शिराविन्यास, ह्याच्यामध्ये बरीचशी समानता दिसते. मग त्यामध्ये जांभूळ असेल, पेरू असेल, आंब्याचं झाड असेल, यांच्यामध्ये पानाचा आकार आणि शिराविन्यास जो आहे त्याच्यामध्ये समानता आहे. या सर्व चित्रांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे जे गट केलेले आहेत त्या गटांमध्ये जर बऱ्यापैकी समानता असेल तर या सर्वांचा पूर्वज कुणीतरी एकच असला पाहिजे हे आपल्याला सिद्ध करता येतं आणि उत्क्रांतीच्या सिद्धांताला या ठिकाणी बळकटी मिळते. पहिला बाह्यरूपिकीय पुरावा आपल्या लक्षात आला आहे का बघा. दुसरा पुरावा जोडण्यात आला शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुराव्यांमध्ये आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण जर केलं वरील चित्राचं तर पहिल्याला दिलेला आहे मानवाचा हात, दुसरं दिला आहे मांजरीचा पाय, तिसरं दिलं आहे वटवाघुळाचा चर्मपर कातडीसह हाडांची रचना असते म्हणून त्याला त्या पायाला, वटवाघुळाच्या पायाला चर्मपर म्हणायचं आहे. देवमाशाचा पर म्हणजे पंख. आता ह्या सगळ्यांचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक बाब अशी म्हणता येते की ह्याच्यामध्ये बरीचशी समानता आहे, साम्य आहे. मग ती हाडाच्या जोडणीमध्ये असेल, हाडांच्या रचनेत असेल, ह्याच्यामध्ये साम्य आहे. उपयोग ह्याचा हे प्राणी वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या कार्यासाठी करत असू द्या, त्या पद्धतीने ते उपयोग करत असतील, पण ह्या सगळ्या या प्राण्यांच्या हाडांच्या जोडणीमध्ये, मग ते मानवाचा हात असेल, मांजरीचा पाय असेल, वटवाघुळाचा चर्मपर असेल किंवा देवमाशाचा पर असेल, या सगळ्यांच्या कार्यामध्ये भिन्नता आहे. मात्र रचना जी आहे त्या रचनेमध्ये अवयवांच्या हाडांच्या रचनेत किंवा हाडांच्या जोडणीत मात्र इथं आपल्याला साम्य दिसून येते. सांधे वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी समानता दिसते. याचा अर्थ वर चित्रात दर्शवलेले जे प्राणी आहेत, मानव, मांजर, वटवाघूळ, देवमासा, हे एकाच कुठल्या तरी जनकापासून, पूर्वजापासून उत्क्रांत झाले असले पाहिजेत हे आपल्याला या ठिकाणी पटतं. दुसरा पुरावा पण उत्क्रांतीचा सिद्धांत हा सत्य आहे हे पटवून देण्यासाठी दुसरा पुरावा शरीरशास्त्रीय पुरावा या ठिकाणी आपण पाहिला. तिसरा पुरावा आहे अवशेषांगे. कशाला म्हणायचं अवशेषांगे? सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना, उपयोगाची नाहीत आणि ऱ्हास पावत चाललेली आहेत किंवा काही ठिकाणी वाढच झालेली नाही त्यांची. म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये मुलांना असं म्हणता येईल का आपल्याला, सजीवाने एखाद्या त्याच्या शरीरसंस्थेच्या अंगकाचा जर उपयोग नाही केला तर ते अंगक तसंच राहील, ते उत्क्रांत होणार नाही, असं या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं. आता या अवशेषांगे पुराव्यामध्ये काय वर्णन केलं आहे? अवशेषांगे म्हणजे काय? पुन्हा एकदा व्याख्या बघा. सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना काय म्हणायचं आहे? अवशेषांग. मग अशा अवशेषांगाची उदाहरणं कोणती आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये जे मोठं आतडं असते त्या मोठ्या आतड्याचा शेवट ज्या ठिकाणी होतो तिथं त्या आतड्याचा वाढीव एक जास्तीचा भाग जो असतो त्याला अंत्रपुच्छ म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो. आता अपेंडिक्सच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे, बऱ्याच जणांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं. मग ऑपरेशन झालं तर काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? अपेंडिक्स म्हणजे तो जास्तीचा वाढलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये अन्नद्रव्य जाऊन त्याच्यावरती सूज येते आणि मग डॉक्टर ते ऑपरेशन करून तो अंत्रपुच्छाचा अपेंडिक्सचा जो भाग आहे तो कापून टाकतो आणि मग अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असं पण म्हणतो. आता मानवामध्ये अंत्रपुच्छ बिना कामाचं का झालं? तर एक बाब काळजीपूर्वक लक्षात घ्या. अंत्रपुच्छ मानवासाठी सध्या उपयोगाचं नाही, पण पूर्वीचा जो कालखंड होता, ज्यावेळी मानव आदिम होता, हिरव्या वनस्पती खायचा
अन्न न शिजवता खायचा, त्याच वेळेला या अंतरपुच्छामध्ये जे घटक असायचे ते त्या हिरव्या वनस्पतींना पचवण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांचा उपयोग व्हायचा. आता त्याची गरज नाही, त्या घटकांची आता गरज नाही. का तर मानव आता अन्नद्रव्य शिजवून खायला लागला, भाजून खायला लागला. पूर्वी मात्र तसं नव्हतं. हिरव्या वनस्पती पचवण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते घटक याच्यामध्ये आत्ता मात्र उपयोगाचे नाहीत. रवंथ करणाऱ्या प्राण्यामध्ये अंतरपुच्छ उपयुक्त आहे, मात्र आपल्या शरीरामध्ये आत्ता ते अवशेषांग होऊन बसलेले आहेत. मात्र रवंथ करणारे सर्व प्राणी आणि आपण या सर्वांचा पूर्वज कोणीतरी एकच असला पाहिजे याकडं उंगली निर्देश होतो. म्हणजे पुन्हा एकदा आपण उत्क्रांतीकडेच या निमित्तानं जातो. कानाचे स्नायू, मानवाच्या कानाच्या स्नायूचा कुठलाच उपयोग नाही. बाह्यकर्ण म्हणून फक्त तो कर्णा बाहेरच्या बाजूला आहे, याच्याशिवाय आपण जास्तीचा कानाचा कोणताच उपयोग करत नाही. पण इतर प्राणी मात्र कान वेगवेगळ्या दिशांनी हालचाल करतात, कानांची त्यांची हालचाल होत असते. आवाज ऐकण्यासाठी असेल, काही प्राणी माशा मारण्यासाठी, कशासाठीही त्या कानांचा उपयोग करत असतील. मग मानवामध्ये कानाचे स्नायू आहेत ते बिना कामाचे झाले आणि म्हणून त्याला अवशेषांग म्हणले. त्याचा इतर प्राण्यांमध्ये उपयोग आहे. याचा अर्थ इतर प्राणी आणि मानव हे एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असले पाहिजेत. अक्कलदाढ, आपल्याला त्याचा उपयोग नाही, मात्र बऱ्याचशा प्राण्यांमध्ये अक्कलदाढेचा वापर अन्नपदार्थाचे तुकडे करण्यासाठी, अन्नाचं चर्वण करण्यासाठी अक्कलदाढेचा उपयोग. माकड हाड, आता माकडामध्ये ते माकड हाड जे आहे, शेवटचा सांधा आहे, तो शेपटीला जोडलेला असतो. मात्र मानवामध्ये शेपूट कालांतरानं नामशेष झालं आणि फक्त राहिले शिल्लक आहे माकड हाड. याचा अर्थ शेपटी असणारे प्राणी आणि मानव ह्या सर्वांचा एकत्रित जो गट आहे त्या सर्वांचा पूर्वज कुणीतरी एकच असला पाहिजे हे यावरून सिद्ध होतं आणि उत्क्रांतीच्या सिद्धांताला पाठबळ मिळतं. पुढचा पुरावा जो आहे तो पुराजीव विषयक पुरावे म्हणले त्यालाच जीवाश्म वैज्ञानिक पुरावा असं म्हणलं जातं. बरोबर. जीवाश्म म्हणजे काय तर पृथ्वीची ज्यावेळी जडणघडण झाली त्यावेळी पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी आपत्तींमुळं पृथ्वी पूर्णपणे पृथ्वीच्या उदरामध्ये गाडली गेली. ही उलतापालत होत असताना महाकाय स्वरूपाचे प्राणी, महाकाय वृक्ष, तत्सम ज्या बाबी पृथ्वीवर होत्या त्या सर्वच्या सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये किंवा उदरामध्ये गाडले गेले. सजीव गाडले गेले, वनस्पती गाडल्या गेल्या. या जीवांचे अवशेष बाकीच्या घटकांचं विघटन झालं, अवशेष मात्र सुरक्षित राहिले, ठसे त्यांचे सुरक्षित राहिले आणि याच अवशेषांना जीवाश्म असं म्हणायचं. या जीवाश्माचा उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी खूप मोठा उपयोग झाला. उत्खनन ज्यावेळी करण्यात आलं त्यावेळी उत्खननातून जे प्राणी सापडत गेले त्यानुरूप काही अंदाज बांधण्यात आले. उत्खननामध्ये सगळ्यात वरच्या पृष्ठावरती मुलांनो पक्षी आणि सस्तन प्राणी आढळले. पक्षी आणि सस्तन प्राणी आले. त्याच्या खालच्या थरामध्ये ज्यावेळी खोदत गेले त्यावेळी सरीसर्प म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांची अवशेषांग आढळली. त्याच्या खाली आणखी खणत गेले त्यावेळी उभयचर प्राणी आढळले. त्याच्या खाली आणखी खणत गेले त्यावेळी मत्स्यवर्ग आढळला. मत्स्यवर्गातल्या प्राण्यांचे अवशेष जीवाश्म आढळली. त्याच्या खाली ज्यावेळी खणत गेले त्यावेळी खालच्या थरांमध्ये अपृष्ठवंशीय, त्यालाच आपण एकपेशीय म्हणतो किंवा बहुपेशीयमधले आदिम, असे अपृष्ठवंशीय प्राण्यांची जीवाश्म त्या ठिकाणी आढळली. त्यांना महाकल्प असं म्हणले. वरच्या पृष्ठावरची सापडले नूतन जीव महाकल्प, मधल्या टप्प्याची सापडली मध्यजीव महाकल्प आणि सरीसृप प्राणी किंवा उभयचरपासून खालचे जे आहेत त्यांना पुराजीव महाकल्प असं नाव देण्यात आलं. उत्खननातून जे समोर आलं त्यानुसार त्याने असा अंदाज बांधला. उत्खननामध्ये सगळ्यात वरच्या पृष्ठावर पक्षी सस्तन, दुसऱ्या स्तरांमध्ये खूप खोलवर खणत गेल्यावर सरीसृप, त्याच्यानंतर उभयचर, मत्स्य, अपृष्ठवंशीय असं जर उत्खननात अवशेष भेटले असतील, जीवाश्म भेटले असतील तर सगळ्यात सुरुवातीला या भूपृष्ठावर कोण आलं असलं पाहिजे? अपृष्ठवंशीय प्राणी. त्यांच्यापासून उत्क्रांतीनं कोण बनले असले पाहिजेत? मत्स्य. त्यांच्यापासून उभयचर, त्यांच्यापासूनच उत्क्रांतीनं सरीसृप आणि सरीसृपपासूनच पक्षी आणि सस्तन हे प्राणी या विश्वामध्ये निर्माण झाले असले पाहिजेत.
यातूनच आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत हा सत्य आहे, खरा आहे, हे पटवून देणारा हा पुरावा या ठिकाणी आपण विचारात घेतला आहे. याच घटकाअंतर्गत आणखीन एक बाब आपल्याला महत्त्वाची विचारात घ्यायची आहे. असा एक प्रश्न पडतो की हे जे आहेत अपृष्ठवंशी प्राणी, त्यांचं जीवाश्म उकरून काढल्यानंतर किंवा बाकीचे जे जीवाश्म सापडली, उत्खननातून सापडलेली जी जीवाश्म आहेत ती किती वर्षापूर्वी, किती हजार वर्षापूर्वी, किती लाख वर्षापूर्वी या भूपृष्ठाच्या आतमध्ये गाडली गेली असावीत, म्हणजे त्यांचा मृत्यू कधी झाला, हे याचा अंदाज शास्त्रज्ञांना करता येतो. ते एक तंत्र आहे आणि त्यालाच मुलांनो कार्बनी वयमापन म्हणायचं. कार्बनी वयमापन म्हणजे काय? तर कार्बनी वयमापन ही कालमापनाची एक पद्धत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण एक शब्द वारंवार वापरतो बघा, किरणोत्सर्ग. किरणोत्सर्ग म्हणजे काय? तर युरेनियमसारखा घातक पदार्थ आहे, अल्फा बीटा गॅमा प्रारणं त्याच्यातून उत्स्फूर्तपणे निघून जात असतात. भेदक अशा स्वरूपाची प्रारणं त्याच्यातून बाहेर पडत असतात आणि एक दिवस हा किरणोत्सारी पदार्थ आहे तो तिथून नष्ट होतो. कार्बनी वयमापनामध्ये सुद्धा कोणत्याही सजीवाच्या शरीररचनेमध्ये त्याचं शरीर बहुतांश प्रमाणात त्याच्या शरीरामध्ये कार्बन असतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काय आहे? कार्बन आहे. कार्बन शरीरातला दोन प्रकारचा असतो. एक पहिला C14 आणि दुसरा C12. C14 आणि C12 या दोन्ही कार्बनचं प्रमाण त्या जीवाश्मामधलं, चांगाडे जे उकरून काढलेले होते त्या जीवाश्मामधलं C14 आणि C12 ह्या दोन्ही कार्बनचं त्यांनी मापन केलं. त्यांच्या एक बाब लक्षात आली की कार्बनचं ग्रहण मृत झाल्यानंतर हे कार्बन ग्रहण करतात कोण? प्राणी आणि वनस्पती. मृत होण्यापूर्वी ग्रहण चालू असतं कार्बनचं, मात्र ज्यावेळी मृत होतात त्यावेळी कार्बनचं ग्रहण करणं थांबवलं जातं, सिस्टीमच थांबते. या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 हा ऱ्हास पावत जातो. C14चं सातत्यानं निघून जाणं, ऱ्हास पावणं, संपून जाणं ही प्रक्रिया सातत्यानं चालू. कधी? प्राणी मृत झाल्यानंतर. C12 मात्र हा किरणोत्सारी नसतोय, त्याचं मात्र ऱ्हास अजिबात होत नसतो. त्यामुळं मृत प्राणी आणि वनस्पती यांच्यातील C14 आणि C12 हा किरणोत्सारी आणि किरणोत्सारी नसलेला अशा दोन बाबी विचारात घेऊन मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचं गुणोत्तर सातत्यानं बदलणारं असतं आणि ह्या गुणोत्तरावरूनच काय केलं जातं? वय शोधलं जातं. किती वर्षापूर्वी, किती कालखंडापूर्वी हा प्राणी त्या भूपृष्ठामध्ये गाडला गेला, त्याचा मृत्यू कधी झाला, याचं मेजरमेंट, याचं मापन कार्बनी वयमापन. गुणोत्तर कोणाकोणाचं? C14चे C12शी असणारे जे गुणोत्तर आहे ते काढून कार्बनी वयमापन की त्या सजीवाचं वयमापन केलं जातं. यालाच कार्बनी वयमापन असं म्हणायचं. संकल्पना खूप महत्त्वाची आहे. कार्बनी वयमापन पुन्हा एकदा ऐका. कोणताही सजीव ज्यावेळी भूपृष्ठामध्ये गाडला गेला आहे म्हणजे तो मृत पावला आहे, त्या मृत पावल्याच्या दिनांकापासून किंवा त्या घटकेपासून C14 आणि C12 यातल्या C14चा ऱ्हास होत जातो, C12 मात्र ऱ्हास पावत नाही. C14चे C12शी गुणोत्तर घेऊन वय शोधलं जातं, यास कार्बनी वयमापन असं म्हणायचं. आपण पुरावा कोणता विचारात घेतलेला होता मुलांनो? पुराजीवविषयक पुरावा, त्यालाच जीवाश्म वैज्ञानिक पुरावा असं म्हणलं जातं. या पुराव्या अंतर्गत कार्बनी वयमापन ही छोटीशी संकल्पना मध्येच आल्यामुळे आपल्याला ती विस्ताराने घ्यावी लागली. पुढचा जो पुरावा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जोडणारे दुवे. तर जोडणारे दुवे म्हणजे काय? तर सजीवांमध्ये सजीवांचे विविध प्रकारचे आपण गट करतो. प्राण्यांचे वर्गीकरण असेल, वनस्पतींचे वर्गीकरण असेल, त्या वर्गीकरणाला मध्ये गट करत असताना आपल्याला एक बाब लक्षात आले, वेगवेगळे काढलेले प्राणी आपण स्वतंत्र त्यांच्या लक्षणानुसार काढले. पण असं काही वेळा घडतं की एखाद्या विशिष्ट प्राण्याचा जो गट आहे तो इतर दोन गटाशी नातं सांगतो. एखाद्या प्राण्यांच्या गटातली लक्षणं इतर दोन प्राण्यांच्या गटामध्ये सुद्धा आढळून येतात आणि मग त्रिकोण तयार होतो. 3-3 गटांमध्ये काहीतरी साधर्म्य आढळतं
आणि म्हणून एका गटाचा संबंध दुसऱ्या गटाशी, दुसऱ्या गटाचा संबंध तिसऱ्या गटाशी आणि त्याचा संबंध पहिल्या गटाशी, यानुसार एकमेकांशी सजीवांशी गट ज्यावेळी जोडले जातात आणि त्यावरून आपल्याला पुष्टी कोणत्या बाबीला मिळते की हे सगळे जे गट आहेत एकमेकांशी जोडले जाणारे हे एकाच कुठल्या तरी सजीवापासून, जनकापासून, जन्म देणाऱ्यांपासून उत्क्रांतीनं निर्माण झाले असले पाहिजेत. म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी सत्य झालेला दिसतो. जोडणाऱ्या दुव्यांमध्ये दोन गटातील वनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. पेरिपेटस काय लक्षणं आहेत? वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, खंडीभूत भाग असतात शरीराचे. पातळ उपचर्म, शरीरावरची कातडी अतिशय पातळ. पार्श्वपादासारखे अवयव, पाठीमागचे पाय. तसेच संधिपाद प्राण्यांमध्ये श्वासनलिका, खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे सस्तन प्राण्यांप्रमाणे. यावरून पॅरिपेटस हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी या दोघांनाही जोडणारा दुवा आहे. म्हणजे पॅरिपेटस या प्राण्यांमध्ये कोणत्या दोन गटाची लक्षणं आढळली? पॅरिपेटस हा प्राणी जो आहे त्याची ॲनिलिडा म्हणजे गांडूळ वगैरे जे आहेत ते, आणि संधिपाद प्राणी कॉक्रोच आहे किंवा अन्य प्राणी गोम आहे, या दोन गटांशी पॅरिपेटस हा प्राणी एकटाच नातं सांगतो. याचा अर्थ हे तिन्ही गट एकाच सजीवांपासून उत्क्रांत झाले असले पाहिजेत. डगबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तनी, तो सरपटतो पण, आणि सस्तन प्राण्यांची लक्षणं दुग्धग्रंथी असतात, श्वसन संस्था असते, ह्या सगळी जी लक्षणं सस्तनीची आहेत ती डगबिलमध्ये आहेत. याशिवाय प्लॅटिपस हा जो आहे डगबिल प्लॅटिपस हा सरपटणाऱ्या प्राण्यांशीही नातं सांगतो, त्याचीही लक्षणं त्याच्यामध्ये आढळतात. तिसरं उदाहरण दिलेलं आहे लंगफिश. लंगफिश हा मासा आहे, फिश म्हणलं आहे, पण या लंगफिशमध्ये मत्स्यवर्गाची जशी लक्षणं आहेत तशी उभयचरची सुद्धा लक्षणं आहेत. कल्लाविद्रा आहेत, पाण्यांमध्ये श्वसन संस्था त्याची व्यवस्थित चालते. याशिवाय जमिनीवर सुद्धा तो नातं सांगतो, जमिनीवर सुद्धा तो श्वसन करू शकतो. मत्स्य आणि उभयचर या दोन्ही वर्गांशी तो नातं सांगतो, म्हणून तो काय आहे? जोडणारा दुवा. मुलांनो, हे गट जे तीनचे वर आपण या तिन्ही उदाहरणामध्ये पाहिलेले आहेत, ह्या गटांमध्ये असणारे सगळे जे प्राणी आहेत ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असले पाहिजेत, हे यावरून स्पष्ट होतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे भ्रूणविज्ञान विषयक पुरावा. आता वैज्ञानिक पुरावा जो आहे तो थोडासा विचित्र वाटतो. या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये दिलेला हा शेवटचा पुरावा आहे उत्क्रांतीच्या सिद्धांताला पुष्टी देणारा. शास्त्रज्ञांनी काय केलं? भ्रूण म्हणजे काय मुलांनो? ज्यावेळी कुठल्याही प्राण्याची गर्भावस्था असते, जीवनिर्मितीची सुरुवातीची जी प्रक्रिया असते, त्या जीवनिर्मितीच्या प्रक्रियेच्या वेळेला मासा, सॅलेमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य किंवा याच्यासारखेच तत्सम इतर प्राणी जे आहेत, या प्राण्यांच्या भ्रूणावस्थेचा अभ्यास वैज्ञानिकांनी केला. मग अगदी दोन पेशींच्या संयोगानं जीव पहिल्यांदा गर्भामध्ये जो गोलाकार तयार झाला, तिथून पुढचे जे विकासाचे टप्पे आहेत गर्भातले, त्याची छायाचित्रणं काढली, त्याचा बारकाईने अभ्यास केला त्यांना, आणि विकासाच्या त्या टप्प्यांचा अभ्यास करत असताना समोर जी आपल्याला आकृती दिसते त्यामध्ये पहिला रोमनांक दिला आहे. त्याच्यामध्ये मासा, सॅलेमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य यांची जी सुरुवातीची अवस्था आहे, जीवद्रव्य जन्माला आल्यानंतरची सुरुवातीची अवस्था आहे रोमन पहिल्यामध्ये, त्यामध्ये सगळ्यांच्या रचनेमध्ये समानता दिसते बघा आपल्याला. रोमन दुसऱ्यामध्ये थोडीशी भिन्नता आलेली आहे आणि रोमन तिसऱ्यांमध्ये पूर्णतः हे प्राणी एकमेकांपासून कसे आहेत? भिन्न आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये रोमन तिसऱ्याचा जो टप्पा दिला आहे गर्भावस्थेचा, तो पूर्ण वाढ आणि विकासाचा आहे. ह्यांच्यामध्ये भिन्नता जरूर दिसू द्या, पण रोमन पहिल्याकडे जर बारकाईने आपण पाहिलं तर ह्याच प्राण्यांच्या भ्रूणावस्थेमध्ये बऱ्यापैकी काय होतं आहे? साम्य आढळते, समानता आपल्याला दिसून येते. ह्याचा अर्थ यावर चित्रामध्ये दिलेले सर्व जे प्राणी आहेत, 3 आणि 3 6 आणि 2 8 प्रकारचे प्राणी आहेत, ह्यांच्या भ्रूणाची सुरुवातीची अवस्था जर समान असेल तर हे सगळे प्राणी कुठल्या तरी एका पूर्वजापासून उत्क्रांत झाले असले पाहिजेत. ह्याचाच अर्थ सागराच्या तळाशी निर्माण झालेलं जीवद्रव्य आहे. आपण पुरावे वेगवेगळ्या प्रकारचे पाहिले, त्या सगळ्याच पुराव्यांचा एकच अर्थ आपल्याला काढता येतो
की या पुराव्यामध्ये घेतलेले सगळे जे प्राणी आहेत, वनस्पती असतील, प्राणी असतील, ह्या सगळ्यांचा पूर्वज कुणीतरी एकच असला पाहिजे, एका पूर्वजापासून ते उत्क्रांत झाले असले पाहिजेत, हे यावरून काय होतं, सिद्ध होतं. आणि उत्क्रांतीचा जगमान्य जो सिद्धांत आहे तो आपल्याला स्वीकारावा लागतो, मान्य करावा लागतो. अशा प्रकारचा हे पुरावे या प्रकरणाच्या अंतर्गत आपण विचारात घेतलेले आहेत. मुलांनो, या घटकाअंतर्गत आजचा जो आपण व्हिडिओ तयार केला आहे किंवा व्हिडिओ पाहिला, त्या अंतर्गत उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतो, त्याचप्रमाणे उत्क्रांतीचे पुरावे आहेत. त्यामध्ये बाह्यरूपिकीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, पुराजीवविषयक पुरावे, त्याला जीवाश्म वैज्ञानिक पुरावे म्हणलो. कार्बन वैमापन म्हणजे काय, जोडणारे दुवे आणि भ्रूणवैज्ञानिक पुरावे, त्यालाच भ्रूणविज्ञानविषयक पुरावे असं या ठिकाणी म्हणलेले आहेत. या पुराव्यांचा आणि उत्क्रांतीच्या सिद्धांताचा आज आपण अभ्यास केला. या घटकाशी संबंधित असणाऱ्या नोट्स आहेत पाठ्यपुस्तकातल्या, या घटकाचं व्यवस्थित वाचन करून आपण या घटकाअंतर्गत आवश्यक असणाऱ्या नोट्स तयार करायच्या आहेत. धन्यवाद.